गुड इव्हनिंग अँड वेलकम वन्स अगेन टू मंडे म्युझिंग्स. आज आपण लीड क्वालिफिकेशन प्रोसेस विषयी बोलणार आहोत. अ, just a minute. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे मंडे म्युझिंग्स मध्ये. आज आपण बोलणार आहोत लीड क्वालिफिकेशन प्रोसेस विषयी. त्याच्या अगोदर मंडे म्युझिंग्स विषयी थोडस. मंडे म्युझिंग्स हा जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, जे काही थिअरीज आहेत ते अ, छोट्या मोठ्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचावे. बऱ्याच वेळेला हे कन्सेप्ट ते वापरत असतात, पण त्यांच्या मागची थिअरी किंवा ते नक्की काय आहे आणि कशा प्रकारे वापरावे त्यांची त्यांना माहिती नसते, आणि ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मंडे म्युझिंग्स हा एक केलेला प्रयत्न आहे. आज आपण लीड क्वालिफिकेशन विषयी बोलणार आहोत. का ते महत्वाचं आहे, क्वालिफिकेशन करताना किंवा लीड क्वालिफाय करताना कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजेत, आणि आपण बरेचसे लीड क्वालिफिकेशनचे फ्रेमवर्क्स आहेत, पण त्याच्यातले आपण 4 फ्रेमवर्क्स डिस्कस करणार आहोत. राईट, सो लेट्स गेट स्टार्टेड. आता लीड्स क्वालिफाय का करावे? आपण कुठलाही सेल्स कॅम्पेन रन करतो किंवा ऍडव्हर्टिजमेंट कॅम्पेन रन करतो किंवा काही प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज रन करतो, काही नेटवर्किंग फोरम्स इव्हेंट्स अटेंड करतो. तिकडे आपल्याला बरेचशी लोक कार्ड्स देतात, रेफरन्सेस देतात, लीड्स देतात, जनरेट होतात, अँड वी हॅव अ पूल दॅट इज देअर. आता बऱ्याच वेळेला तुम्ही जर हे स्टॅटिस्टिक्स पाहिले, राईट, इट सेज दॅट 67% आपण लॉस करतो सेल्स ऑपॉर्च्युनिटीज बिकॉज लीड क्वालिफिकेशन प्रॉपर नसतं. किंवा 25% जे मार्केटिंग थ्रू जनरेटेड लीड्स आहेत, म्हणजे आपण एवढी मेहनत केली, 100 लीड जरी आपण मिळवले त्याच्यातले फक्त 25%च नॉर्मली पुढे जातात, सेल्समध्ये कन्वर्ट होतात. आणि 5% सेल्स पर्सन जे आहेत ते सांगतात की त्यांना फक्त ओनली 5% ऑफ द सेल्स गाईज से की जे लीड मिळत आहेत ते खरोखरच क्वालिटी लीड्स आहेत आणि ते कन्वर्ट होण्याची शक्यता भरपूर आहे. तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये, राईट, आपल्याला भरपूर लीड्स मिळालेले आहेत, आपण मेहनत केलेली आहे लीड जनरेट करण्यासाठी. आणि लीड जनरेट केल्यानंतर मात्र त्याचं पुढे काय करायचं? आपल्याला 100 जनरेट झाले, त्याच्यातले कधी कधी फक्त एक 50च 50 पण नाही, एक 5 किंवा 10च कन्वर्ट होतात, किंवा कधी कधी हजारो लीड आहेत आपल्याकडे. पण त्या सगळ्या 1000 लीड मधून आपल्याला माहिती आहे की फक्त एक 50 लोकच फक्त घेणार आहेत आपल्याकडून, किंवा आपल्याला प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस घेणार आहेत. मग अशा वेळेला काय करायचं, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. राईट, आपण ते सगळे हजारच्या हजार लीड जर करायला गेलो तर ते आपल्याला करणं पॉसिबल आहे का? परत एवढी सगळी मेहनत केल्यानंतर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला कळून चुकतं की अरे, याला आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये इंटरेस्टच नाही. तसंच काहीतरी होतं म्हणून तो आला आपल्याकडे आणि त्याने सहज विचार न केली आणि आपण त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचलो. मग ह्या जो सगळा वेळ आहे, ही जी आपली इन्व्हेस्टमेंट आहे ती सगळी व्यर्थ जाते. राईट. सो देर आर लॉट ऑफ टाइम्स वेन वी फील अरे, माझे लीड्स अधिक चांगले असते तर, किंवा मला ह्या कस्टमरला नीट व्यवस्थित समजून घेता आलं असतं. असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडत असतात, आणि नेमकं ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो तो क्वालिफाईंग लीड्स. सो लीड क्वालिफिकेशन सेल्स फनेलच्या जो सेल्स फनेल आपण बोलतो, सेल्स फनेलच्या अगदी सुरुवातीला येतं. म्हणजे आपण प्रॉस्पेक्टिंग केलेलं आहे, लीड्स जमा केलेले आहेत, आणि त्यांच्यावर पुढे काय काम करायचं किंवा कसं करायचं, तिथे क्वालिफाईंग लीड्स येतात. राईट. सो लीड क्वालिफिकेशन म्हणजे नक्की काय? तर माझा जो प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर किंवा माझ्याकडे जो लीड आलेला आहे, तो माझा कस्टमर होण्याची शक्यता किती आहे? म्हणजे कोणीतरी सांगितलं मला, सर आपण बघूया तुमचं काय आहे, किंवा मला तुमच्या प्रोडक्ट्स विषयी अधिक माहिती घेणं आवडेल. पण त्याला फक्त माहितीच घ्यायची आहे की तो बिझनेसमध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता किती आहे? कधी कधी कोणतरी बोलतो, अरे फक्त हा, अच्छा ठीक आहे, बघू, आपण विचार करू. पण तो कन्वर्ट होण्याचे चान्सेस आहेत का? कधी कधी कोण अगदी सखोल माहिती घेतो पण तो कन्वर्ट होत नाही. कधी कधी कोण फक्त वरचेवर आपल्याशी संवाद साधतो पण तो कन्वर्ट होण्याची शक्यता आहे. ह्या सगळ्या घडामोडीतून आपल्याला शोधायचा आहे तो पर्सन हु इज इंटरेस्टेड इन बाईंग आवर प्रोडक्ट्स
अँड सर्व्हिसेस, तो किती शक्यता आहे त्याची कस्टमर मध्ये कन्वर्ट होण्याची, आणि जर लॉंग टर्म असेल तर अजून चांगला आहे, राईट. सो बेसिकली वेन वी से लीड क्वालिफिकेशन, तेव्हा हा व्यक्ती जी कोणी माझ्याकडे चौकशीसाठी येते, ती कन्वर्ट होण्याची किंवा त्याने माझा प्रोडक्ट विकत तो सेल्स कॉल क्लोज होण्याची शक्यता किती आहे, आणि ते मी कन्वर्ट करू शकतो का, त्याचं खरोखरच त्याची तेवढी योग्यता आहे का. आता वेन आय से योग्यता मीन्स डज ही हॅव दॅट बजेट. म्हणजे आता आपल्याला जर रोल्स रॉयस घ्यायचं असेल, वन ऑफ द थिंग्स दॅट दे से अबाउट रोल्स रॉयस, राईट, रोल्स रॉयस दे चेक युअर बँक बॅलन्स बिफोर ऍक्च्युली सेलिंग यू द कार. किंवा हर्मिस, you don't buy a Hermes product, right? Hermes decides whether to sell it to you or not. ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा ऐकतो, दॅट इज नथिंग बट लीड क्वालिफिकेशन. आता लीड क्वालिफिकेशन का महत्वाचं आहे, राईट? तर लॉंग टर्म रिलेशनशिप बिल्डिंगसाठी ते खूप उपयोगी पडतं आपल्याला. आपण 1000 लीड वरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा, आपल्याला माहिती आहे आपल्याकडे 1000 लीड आलेले आहेत, आणि ते 1000 लीड्स सगळेच्या सगळे कन्वर्ट नाही होणार. मग त्या 1000 लीड्स वरती माझी एनर्जी वाया घालवण्याऐवजी मी फक्त त्याच्यातले जे क्वालिफाय होतात, इफ आय पुट देम थ्रू सम फिल्टर्स, इफ आय पुट देम थ्रू सम स्क्रीनिंग, अँड मे बी कॉन्सन्ट्रेट ऑन द पोटेन्शियल 300 विच हॅव अ हाय पॉसिबिलिटी ऑफ कन्वर्टिंग, आणि त्या 300 पैकी जर मी 150 कन्वर्ट करू शकलो, देन माय कन्वर्जन रेशो इज अराउंड 50%. सो इट हेल्प्स मी टू फोकस ऑन द क्वालिटी लीड्स, गिव्ह देम डेडिकेटेड अटेन्शन. त्याच्यानंतर अॅक्युरेट सेल्स फोरकास्ट प्रिडिक्ट करतो, कारण आपण हा 1000 पैकी किती होतील माहित नाही, बट वेन यू आर वर्किंग ऑन दो सिलेक्टेड और क्वालिफाईड 300, वी मोर ऑर लेस नो की या 300 पैकी 50 किंवा 100 क्वालिफाय होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तो आपण आपली सेल्स सायकल जी आहे ती अधिक चांगल्या प्रकारे प्रिडिक्ट करू शकतो. तसंच आपण कस्टमरला क्वालिफाय केलेला आहे, म्हणून त्याची खरोखर गरज काय आहे, त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याचे चॅलेंजेस काय आहेत, ते आपल्याला समजून घ्यायला खूप चांगलं पडतं. अँड देन वी कॅन कस्टमाइज आवर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस फॉर अकॉर्डिंग टू हिज नीड्स. आपण त्याला जी सर्व्हिस देतोय त्याला एक पर्सनलाइज टच सुद्धा देण्याची आपली परिस्थिती होऊ शकते, राईट. वी आर इन पोझिशन टू गिव्ह पर्सनल टच. सेल्स कन्व्हर्जन जास्त असल्यामुळे एफर्ट्स अँड रिसोर्सेस कमी युटिलाइज झाल्यामुळे आपण आपली बॉटम लाईन वाढवू शकतो. अँड मोर इम्पॉर्टंटली इट हेल्प्स अस टू सेव्ह टाइम अँड रिसोर्सेस. आय एम जस्ट कटिंग ऑफ द पीपल who probably are not likely to be my customer and focusing who have a high potential and high possibility of converting into possible customers. तर हे लीड क्वालिफिकेशनचे बेनिफिट्स आहेत. अँड वन्स यू स्टार्ट वर्किंग ऑन दोज सायकल यू विल गेट टू नो. आणि बऱ्याच वेळेला आपण हा प्रश्न कस्टमर हातातून निसटल्यानंतर विचारतो की अरे, असं का झालं, आय हॅव वेस्टेड सो मच टाइम, आणि सरतेशेवटी ते कन्वर्टच नाही झालं. कदाचित कुठेतरी त्यांच्याशी संवाद साधताना, त्यांच्याशी बोलत असताना कदाचित आपल्याला इंडिकेशन आलेले असतील, पण आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ते लक्ष देणं म्हणजेच क्वालिफाईंग द लीड, राईट. सो आता लीड क्वालिफाय करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, किंवा आपण कशा प्रकारे करू शकतो. जे सुरुवातीचे म्हणजे आनंद सर आहेत, सचिन आहे, स्वप्नील सर आहेत, कदाचित त्यांना आठवत असेल, आपण अगोदर कस्टमर सेगमेंटेशन विषयी बोललेलो, आणि आपण कस्टमर पर्सोना डिस्कस केलेला तिथे, राईट. किंवा कस्टमर प्रोफाईल कशी असते ती डिस्कस केलेली. तर तो एपिसोड अवेलेबल आहे. पण माझा कस्टमर नेमका कसा असणार आहे, द पर्सन हु इज गोइंग टू बाय ऑर द ऑर्गनायझेशन हु इज गोइंग टू बाय माय प्रोडक्ट ऑर सर्व्हिस, तो कशा प्रकारची व्यक्ती किंवा कशा प्रकारची ऑर्गनायझेशन असणार आहे, त्यांचे कुठले प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस असणार आहेत, त्यांना माझी प्रोडक्ट किंवा माझी जी सर्व्हिस आहे त्यांना का घ्यावी अशी वाटणार आहे. हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपण कस्टमर किंवा बायर प्रोफाईल उभी करतो, राईट. व्हॉट आर हिज एक्सपेक्टेशन, व्हॉट. कदाचित एखादी कंपनी असेल ती इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये असेल, किंवा त्यांना इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर हवं आहे. इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर हवं आहे म्हणजे त्यांचं जे प्रोडक्ट आहे त्यांची इन्व्हेंटरी टर्नओव्हर खूप जास्त असण्याची शक्यता आहे, त्याच्याकरता ते शोधत आहेत, राईट.
सो देन वी ट्राय टू अँटिसिपेट, मग त्याचा किती बिझनेस असेल, कसा असेल, त्याची टर्न अराउंड सायकल. हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड द कस्टमर और बायर प्रोफाईल. नंतर मग आयडेंटिफाय द की क्रायटेरिया. ती की क्रायटेरिया काय, आपण जेव्हा फ्रेमवर्क बघू तेव्हा त्या गोष्टी येतीलच. म्हणजे त्याचं बजेट किती आहे, तो डिसिजन मेकिंग सायकल किती मोठी असणार आहे, कुठली व्यक्ती निर्णय घेणार आहे, अ, खरोखरच त्यांची गरज आहे का, त्यांना कशामुळे आपला सॉफ्टवेअर किंवा प्रोडक्ट ते कन्सिडर करतायत. जेव्हा डिसिजन घेणार तेव्हा निव्वळ प्राइस वरतीच करणार की बाकीच्या काही गोष्टींवरती विचार करणार. सो वी हॅव टू अंडरस्टँड द की क्रायटेरियाज ऑन बेसिस ऑफ विच दे आर गोइंग टू मेक द डिसिजन. सो फर्स्ट इज अंडरस्टँड द कस्टमर प्रोफाईल. त्याच्यानंतर कस्टमर कुठल्या बेसिसवर, कुठल्या क्रायटेरियाच्या बेसिसवरती निर्णय घेणार आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो इंटेंट आणि इंटरेस्ट. इंटेंट महत्वाची आहे. इंटेंट असणारी व्यक्ती कन्वर्ट होण्याची शक्यता जास्त आहे. इंटरेस्ट म्हणजे मला आवड आहे, मला माहिती काढायची आहे, मला विचारावं असं वाटलं, राईट? दॅट इज इंटरेस्ट. बट व्हेन आय गो डीप, आय प्रोब, आय वॉन्ट टू अंडरस्टँड, आय वॉन्ट टू नो हाऊ इट सॉल्व्ह माय प्रॉब्लेम, हाऊ इट इज गोइंग टू हेल्प मी, देर आय एम शोईंग सम इंटेंट, राईट? सो इंटेंट समजून घेणं महत्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण लोकांना त्यांना प्रश्न विचारू शकतो की सर, तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा तुम्हाला नक्की काय पाहिजे, तुम्ही हा प्रोडक्ट का कन्सिडर करणार, व्हॉट डिफरन्स इट इज गोइंग टू मेक, तुम्हाला हे प्रोडक्ट घेण्याची गरज का वाटली, राईट? सो इंटेंट इज इम्पॉर्टंट. इंटरेस्ट इज गुड, बट मोर better the intent, the better the chances of conversion. Then understand the person whom you are selling is the right person. Now, is he going to be the decision maker? Is he the one who is calling the shots? Then pursue it, right? Otherwise, बऱ्याच वेळेला आपण एंट्री लेवलच्या व्यक्तीबरोबर बोलतो, आपली सगळी एनर्जी तिकडे खर्ची घालतो, बट ही इज नॉट गोइंग टू बी द डिसिजन मेकर. देन व्हॉट हॅपन्स? सो अंडरस्टँड, आस्क, चेक की कोण डिसिजन घेणार आहे, त्यांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह करू शकतो का? किंवा ते कधी होतील, त्यांची डिसिजन मेकिंग प्रोसेस काय आहे, आणि ज्याला खरोखरच गरज आहे ती व्यक्तीच आहे तुमच्याशी बोलते की दुसरं कोणतरी येऊन बोलतोय, राईट? डू युअर होमवर्क. आज घडीला आपल्याला बरेचसे डिटेल्स अवेलेबल आहेत. कंपनीची वेबसाईट आहे, त्याच्यावरून आपण त्यांची माहिती काढू शकतो. लिंक्डइन आहे, त्याच्यावरून आपण त्यांच्या कंपनीमध्ये जी लोक काम करत आहेत त्यांचा एक प्रोफाईल अंडरस्टँड करू शकतो, कशा प्रकारची लोक आहेत, ते कुठल्या प्रकारचे प्रोडक्टसाठी सर्व्हिसेस आहेत, कुठल्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये आहेत, किती मोठं त्यांचं. सो तो जो होमवर्क आहे कस्टमर विषयी, आपल्या कस्टमर विषयी, तो करणं खूप गरजेचं आहे, राईट? अँड दॅट गिव्स अस अ पर्स्पेक्टिव्ह की ही व्यक्ती आपण जी प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकतोय ती का शोधत असेल त्याचा एक अंदाज येतो आपल्याला. सो डुईंग दॅट होमवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सरते शेवटी हे सगळं केल्यानंतर इट इज इम्पॉर्टंट टू मेक कॉन्टॅक्ट विथ द कस्टमर. मला माहिती आहे हा व्यक्ती कन्वर्ट होण्याची शक्यता आहे, देन आय नीड टू रीच आउट टू हिम. आता इथे शेवटचा जो मुद्दा आहे तो मेक यूज ऑफ राईट टेक्नॉलॉजी और यूज द राईट टेक्नॉलॉजी. आता ते का आहे? कारण लीड क्वालिफाईंग जेव्हा आपण बोलतो, राईट, वेन आय एम लुकिंग ॲट अ, आपण जर छोटा बिझनेस असेल, आपल्याकडे लीड जनरेट होणारे जास्त नसतील, म्हणजे एक लिमिटेड क्वांटिटी पर्यंत वी ॲज ह्युमन बिंग्स आर केपेबल ऑफ वर्किंग ऑन इट. बट खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे लीड्स येत आहेत, मग काही मिस न होणार, काही फिल्टर करणं, त्यांचे क्रायटेरियाज वगैरे इव्हॅल्युएट करणं कदाचित आपल्याला कठीण होऊ शकतं. म्हणून जर आपल्याकडे येणारा लीडचा साठा भरपूर असेल, राईट, देन इट इज इम्पॉर्टंट टू हॅव अ पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी, सीआरएम टेक्नॉलॉजी किंवा सीआरएम सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे. Again, there are a lot of softwares available. You can go and check out in the market which one would be a good for you. But खूप मोठ्या प्रमाणावर सेल्स लीड्स येत असतील, रेफरन्सेस जनरेट होत असतील, तर त्यांचं योग्य तो ट्रॅक ठेवणं, फॉलोअप करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याकरता एका पर्टिक्युलर टप्प्यानंतर टेक्नॉलॉजी इज अ गुड ॲडिशन ऑर अ व्हॅल्यू ॲडिशन फॉर युअर क्वालिफाईंग प्रोसेस. तुमचं क्वालिफाईंग प्रोसेस अधिक चांगला आणि प्रभावी होऊ शकतो विथ द यूज ऑफ टेक्नॉलॉजी, राईट? आता जेव्हा आपण क्वालिफाय करतो त्यावेळेला कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारणं गरजेचं आहे, की कुठल्या प्रकारच्या पेक्षा
कशा प्रकारचे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. तर क्वालिफाईंग क्वेश्चन्स विचारते वेळी ॲज फार एज पॉसिबल गो फॉर ओपन एंडेड क्वेश्चन्स. म्हणजे ही तुम्हाला आता खूप हे तुम्हाला करणं गरजेचं आहे का? तो व्यक्ती बोलणार हो. राईट. डिस्कशन क्लोज. दॅट इज अ क्लोज एंडेड क्वेश्चन. की तुम्ही अजून कोणाचा विचार केलेला आहे का? हो, केलेला आहे. ठीक आहे. क्लोज एंडेड क्वेश्चन. त्याच्यापेक्षा ओपन एंडेड क्वेश्चन विचारा की हे तुमच्यासाठी का महत्वाचं आहे, तुम्हाला का करावं असं वाटतंय. हे जर नाही केलं तर काय होऊ शकतं. राईट. सो आज क्वालिफाईंग क्वेश्चन्स दॅट आर ओपन एंडिंग क्वेश्चन्स दॅट आर देअर. आता काही एक्झाम्पल्स आपण घेऊया क्वालिफाईंग क्वेश्चनचे. राईट. व्हॉट challenges can this product solve? What problem are you trying to solve? Right. तुमचं बजेट किती आहे या प्रोजेक्टसाठी? एवढा बजेट का विचार करतायत तुम्ही, किंवा एवढा कमी बजेट का ठेवलेला आहे? तुमचा एक्झिस्टिंग सर्व्हिस प्रोव्हायडर कोणी आहे का, किंवा एक्झिस्टिंग तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करतायत हा प्रॉब्लेम? तुम्ही दुसरा वेंडर का शोधतायत, त्याची काही कारणं किंवा एक उदाहरणं देऊ शकतात का? तुम्ही काय चॅलेंजेस फेस करतायत. राईट. आस्क फॉर एक्झाम्पल्स, आस्क फॉर इन्स्टन्सेस, इन्सिडेंट्स. जेवढं आपण एक्झाम्पल किंवा इन्स्टन्सेस विचारू ना, तेवढं आपण चांगलं क्वालिफाय करू शकतो त्यांना, की खरोखरच त्या व्यक्तीची गरज आहे किंवा नाही हे समजायला आपल्याला खूप मदत होते. तसंच जेव्हा आपण आपला प्रोडक्ट विकू किंवा पिच करू, तेव्हा त्यांचे जे पेन पॉइंट्स आहेत, त्यांचे जे चॅलेंजेस आहेत, आपण त्यांना त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो. तर क्वालिफाईंग क्वेश्चन्स ओपन एंडेड असणं खूप गरजेचं आहे. अ, अधिक माहिती देऊ शकतील ते खूप गरजेचं आहे. आणि क्वालिफाईंग क्वेश्चन्स विचारते वेळी प्लीज, आय वुड अगेन रिआयटरेट, आस्क फॉर स्पेसिफिक इन्स्टन्सेस, स्पेसिफिक प्रॉब्लेम्स, स्पेसिफिक चॅलेंजेस. किती वेळा होतं, कसं होतं, का होतं. राईट. आस्क अबाउट दॅट. दॅट विल गिव्ह अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द challenges that they are facing and tell you whether त्यांची खरंच गरज आहे किंवा नाही. And then those questions could extend to budgeting, authority, decision making, all other things that are there. पण चांगले क्वालिफाईंग क्वेश्चन्स विचारणं गरजेचं आहे. आणि आय वुड से वेन एव्हर यू लुक ॲट युअर प्रोडक्ट ऑर युअर सर्व्हिस, FAQs आपण बोलतो. राईट. तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहेत, किंवा तुमच्या कस्टमरला कशा प्रकारचे क्वेश्चन अपेक्षित असतील, त्याचा बसून थोडासा विचार करा. आपण सरळ जाऊन कस्टमरकडे उभं राहतो, त्याच्यापेक्षा त्याला कशा प्रकारचे प्रश्न पडतील, किंवा हा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेताना मी कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतो, ते थिंक केलं, देन यू विल बी इन अ बेटर पोझिशन टू आस्क बेटर क्वालिफाईंग क्वेश्चन्स टू युअर कस्टमर्स. राईट. आता क्वालिफाईड कस्टमर किंवा प्रॉस्पेक्ट किंवा लीड का महत्वाचा आहे, लीड क्वालिफिकेशन. राईट. आपल्याला एक पहिली गोष्ट, त्याचे जे क्लिअर पेन पॉइंट्स ना, त्याला काय त्रास आहे, त्याच्या काय अडीअडचणी आहेत, त्या आपल्याला समजायला मदत होते. त्याच्यानंतर त्याचा एक बजेटचा अंदाज येतो आपल्याला, की व्हॉट इज हिज केपेबिलिटी टू स्पेंड, और व्हॉट इज ही लायकली टू स्पेंड, और व्हॉट इज ही लायकली टू लुक ॲट. राईट. परचेस पॉवर, खरंच त्याचं तेवढी कॅपॅसिटी आहे का, तो करू शकतो का. राईट. युअर प्रोडक्ट पॉसिबली माइट बी व्हेरी हायली प्राइस्ड, सो नॉट नेसेसरी ही इज द राईट कस्टमर फॉर यू. राईट. सो somebody is going to not be your customer. मग ते अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. युअर सर्व्हिस अँड हिज एक्सपेक्टेशन्स, दे बोथ नीड टू मॅच. राईट. सो क्वालिफाईड लीड हेल्प्स यू डू दॅट. राईट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला टाइमलाईन खूप दिसते, आणि डेडलाईन काय आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे. इफ यू आपण जेव्हा फ्रेमवर्क डिस्कस करू तेव्हा तुम्ही पाहालच की मोस्ट ऑफ द फ्रेमवर्क्स मध्ये टाइमलाईन खूप महत्वाची आहे. त्याची टाइमलाईन काय आहे, नाही आम्ही विचार करतोय म्हणजे किती दिवस विचार करणार आहेत, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. राईट. आणि बरीच लोक बराच वेळ विचारच करत असतात पण पुढे काही करतच नाही. मग शुड यू बी इवन गोईंग अँड इन्व्हेस्टिंग युअर टाइम इन टू दॅट? दॅट इज अ इम्पॉर्टंट क्वेश्चन दॅट यू नीड टू आस्क. आणि
जर तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले तर इट इज डेफिनेटली गोइंग टू बी अ म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप, राईट? So we go for this relationship for a long term. So these are the benefits which a qualified lead offers you or provides you. आणि हे सगळं माहीत असलेली व्यक्ती सर्व्हिस आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या हिशोबाने खूप चांगल्या पोझिशन मध्ये आहे, राईट? यू कॅन ऍक्च्युली leverage this understanding to offer a better product or a better service to your customer and make it a relationship that is worth long time, राईट? आता हे सगळं करत असताना एक महत्वाचा प्रश्न येतो की त्याची स्कोरिंग करता येते का? मला म्हणजे मी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं कदाचित मला शक्य होणार नाही. सो कॅन आय स्कोर, कॅन आय डू समथिंग मॅथमॅटिकल किंवा कॅन आय क्वांटिफाय? तर ते तुम्ही करू शकता. तुम्ही जे तुमचे पॅरामीटर्स आहेत, क्रायटेरियाज आहेत, मी पुढे एक्झाम्पल दाखवेन. तुम्ही जे तुमचे पॅरामीटर्स आहेत, क्रायटेरियाज आहेत, त्यांना तुम्ही क्वांटिफाय करू शकता. की कस्टमरने जर इन्क्वायरी केली तर मे बी 5 पॉइंट्स. He asks for the brochure and discusses about the brochure. So of the products that are there in the brochure, rather, right? The 10 points. त्यांनी बजेट किंवा मशीनची प्राइसिंगची इन्क्वायरी केली तर अजून 5 पॉइंट, राईट? सो वी कॅन डू दॅट. सो यू नीड टू वर्क आउट और थिंक अबाउट अ पॉसिबल स्कोरिंग मेकॅनिझम, लीड क्वालिफाईंग साठी स्कोरिंग मेकॅनिझम, जे टिपिकल हॅबिट्स किंवा टिपिकल पॉइंट तुम्ही विचार करतायत त्याचं तुम्ही एक लिस्ट बनवू शकता. अँड देन check define the behavior, like the list is there. I think this will make it a little better, this thing, right? Lead scoring model. की कस्टमर तुमचा प्राइसिंग पेज विजिट करतोय तुमच्या वेबसाईट. आपण जस्ट वेबसाईटचं एक्झाम्पल घेऊया, राईट? सो ही कम्स टू युअर वेबसाईट अँड ही गोज टू द प्राइसिंग पेज, राईट? सो ही गेट्स 20 पॉइंट्स. मग तुम्ही काहीतरी ई बुक डाउनलोड देतायत त्याला किंवा काही टूल्स देतायत, तो डाउनलोड करतो, किंवा काही व्हाईट पेपर्स आहेत, ही डाउनलोड्स दॅट, right? You send him some, you're sending him some mails, or he's subscribed to your newsletters, right? He's opening those newsletters and reading them and probably coming back to your website, so you can give him some points over there. तुम्ही काही वेबिनार वगैरे किंवा सेमिनार ठेवलेला आहे तो अटेंड करतोय. सो यू कॅन actually score each of these stages. You can give some particular score, and then that will help you to pitch better. So this is lead scoring model for your customers, right? तुमचे जे स्टेप्स किंवा तुमचा जो प्रोसेस आहे तो डिफाईन करून करणं खूप महत्वाचं आहे. आता लीड स्कोर्स वर्कआउट करताना तुमच्याकडे डेटा, तुमचा कस्टमर कुठल्या गोष्टी बघून कसा येतो, काय करतो, तुम्ही वेबसाईट वरून करतायत, तुम्ही इंस्टाग्राम वरून करतायत, तुम्ही फेसबुक वरून करतायत, त्यानुसार तुम्हाला हे लीड स्कोरिंग मॉडेल जो आहे तो तुम्हाला तुमचा बनवावा लागेल किंवा एक वर्कआउट करावा लागेल, राईट? सो यू विल हॅव टू थिंक अँड ब्रेनस्टॉर्म अँड देन अराईव्ह ॲट द लीड स्कोरिंग मॉडेल दॅट इज देअर. आता आपण जाऊया जे लीड क्वालिफिकेशन फ्रेमवर्क्स आहेत. एक बांट आहे, एक मेडिक आहे, एक चॅम्प आहे आणि एक जीपीसी टीबीए सी अँड आय आहे. ओके. हे चार आहेत. अजून बरेचसे फ्रेमवर्क्स आहेत. अगेन, फ्रेमवर्क्स दीज आर सपोज टू बी गाईडलाईन्स दॅट आर देअर. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार फ्रेमवर्क्स चूज करू शकता. आयडियली जे स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस आहेत किंवा जे छोट्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी BANT किंवा बांड जो फ्रेमवर्क आहे तो पुरेसा आहे. यू गो, इफ यू आर अ लार्ज कॉम्प्लेक्स, देन मेडिक, चॅम्प अँड जीपीसी टीबीए ते त्यांच्यासाठी उपयुक्त आहेत, राईट? दे आर लिटिल मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह कम्पेअर्ड टू द बँड फ्रेमवर्क दॅट इज देअर. आपण आता हे फ्रेमवर्क्स काय आहेत त्याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. सो बी इज फॉर बजेट. जो कोणी प्रॉस्पेक्ट आहे, इज ही केपेबल ऑफ बाईंग, राईट? तो त्याचा बजेट आहे का तेवढं? जसं एक इंडियामधल्या एका महाराजाची गोष्ट नेहमी सांगितली जाते की ही हॅज गॉन फॉर अ मॉर्निंग वॉक आणि ते ही विजिटेड अ रोल्स रॉयस शोरूम इन लंडन अँड द रोल्स रॉयस स्टाफ डिड नॉट रेकग्नाइज अँड दे वर व्हेरी क्रूड टू हिम, राईट? दे डिड नॉट बिहेव. आणि मग त्या महाराजाने ती
रोल्स रॉयस घेतली आणि कचरा टाकायला त्याचा वापर केला. आय डोंट नो हाऊ मच ऑफ ट्रूथ दॅट इज देअर, बट दॅट्स अ स्टोरी. बजेट ना, म्हणजे त्यांना वाटलं की या माणसाची ते आपल्याकडे आलेले आहेत तर त्याचं तेवढं बजेट आहे किंवा नाही. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट वी हॅव टू अंडरस्टँड. आता एक दुसरी एक थोडीशी एक विचित्र अशी गोष्ट आहे. जे माझ्या मित्राचा एक अनुभव झालेला. ही वॉज ट्राइंग टू सर्च फॉर प्रॉपर्टीज इन पुणे, अँड ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम तो मारुती 800 होती त्याच्याकडे आणि तो फिरत होता आणि तो एका बिल्डिंगच्या इथे एंट्री घेत होता. तेव्हा तो बिल्डिंगचा जो सिक्युरिटी होता तो बोलला की साहेब तुम्हाला इथे परवडणार नाही. आणि तसं झालं खरंच, कारण ते बिल्डिंगची जी काही कॉस्टिंग होती त्यांनी ते गाडी बघून त्यांनी तो जस्ट अंदाज काढला, राईट. बट द क्वेश्चन दॅट वी नीड टू आस्क इज, मी जो काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकतो आहे तो त्या व्यक्तीच्या बजेटमध्ये बसतोय की नाही बसत. इज ही रिअली हॅव्हिंग दॅट केपेबिलिटी ऑर इंटरेस्ट, राईट. देन आपण ज्याच्याशी जाऊन बोलतोय, इज ही गोइंग टू बी द वन हु इज गोइंग टू मेक द डिसिजन, इज ही वन हु इज गोइंग टू साइन द चेक, राईट. सो अंडरस्टँड दॅट इफ ही इज नॉट, मग त्याला कन्व्हिन्स करण्यात काही अर्थ नाहीये. प्रॉबेबली इफ इज अन इन्फ्लुएन्सर हु विल हॅव अ बिग से इन दॅट, देन ती अथॉरिटी वी नीड टू कन्सिडर दॅट, राईट. देन नीड, डज द प्रॉस्पेक्ट हॅव अ बिझनेस प्लॅन विच यू कॅन सॉल्व्ह. आता बिझनेस प्लॅन, त्याचा प्रॉब्लेम काय आहे. कुठलीही व्यक्ती कुठली सोल्युशन शोधताना त्याला काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी ती अडचण आहे म्हणून तो शोध घेणार. अदरवाइज वाय डज ही इवन नीड समथिंग. आजही बरेचसे बिझनेसेस आहेत जे कुठलाच सीआरएम न वापरता त्यांचा बिझनेस रन करतायत. बेअर मिनिमम अकाउंटिंग प्रोसेसवरती त्यांचा बिझनेस रन करतायत. त्यांची गरज नाहीये, राईट. बट वेन दे स्केल अप, that is not going to be. So do they really have a need? Do they really have a need? तो का शोधतोय? तो शोधतोय म्हणजे त्याचं काहीतरी अडचण असणार. नसेल तर ही इज नॉट गोइंग टू सर्च फॉर इट. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज टाइमलाईन. त्यांना विचारा, तुम्ही कधी घेण्याचा विचार करत आहेत, तुम्हाला कधीपर्यंत हवा आहे. व्हॉट इज द टाइम फ्रेम यू आर लुकिंग ॲट अँड हाऊ इज इट दॅट इज गोइंग टू बेनिफिट. आता नीड मध्ये ना, जिथे जिथे नीड येईल तिथे आय विल से अनदर क्वेश्चन दॅट इज आस्क इज, वी शुड आस्क इज, तुम्ही जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला तर तुम्हाला काय फरक पडणार आहे. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ नॉट सॉल्विंग द प्रॉब्लेम. इफ इट इज झिरो, देन forget him. Don't even bother going after that customer. But if it is, there is a cost attached, then you have to put your foot in the door and get in, right. टाइमलाईन विचारत जा. बऱ्याच वेळा टाइमलाईनचं विचारलं जात नाही की हे तुम्हाला कधीपर्यंत हवंय, कसं हवंय, राईट. दॅट इज अ व्हेरी गुड इंडिकेटर वेदर हाऊ मच द पर्सन इज इंटरेस्टेड ऑर नॉट. इथे मी आता थोडंसं वेगळं एक एक्झाम्पल सांगतो. मी मध्ये एका लोगो डिझायनर बरोबर बोलत होतो आणि बोलता बोलता असं समजलं की बरीचशी लोक येत होते, दे फ्रिवलस, राईट. म्हणजे दे डिडंट व्हॅल्यू द वर्क अँड दे डिडंट हॅव अँड क्वालिफाय, कस्टमर क्वालिफाय करण्यासाठी प्रोसेस हवी होती थोडीफार, की कस्टमर्सना कसं फिल्टर करता येईल, कारण लोक येऊन बरंच टाइम खातात अँड इट वॉज नॉट रिअली वर्थ इट. मी एक क्वेश्चन त्यांना सजेस्ट केला की तुम्ही तुमच्या कस्टमरला तुम्हाला पाहिजे ना, तर त्यांना विचारा की पुढची 3 वर्ष किंवा पुढच्या 5 वर्षानंतर वेअर डू दे सी देअर बिझनेस. व्हॉट इज द टाइप ऑफ विजन दॅट दे हॅव फॉर देअर बिझनेस. त्या प्रश्नाचं जो उत्तर देईल किंवा देण्याचा प्रयत्न करेल ना, आय थिंक दॅट इज द टाइप ऑफ कस्टमर यू शुड गो अँड वर्क, बिकॉज दॅट पर्सन इज डेफिनेटली गोइंग टू व्हॅल्यू युअर टाइम. सो टाइमलाईन जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याला किती इमिडिएटली हवी आहे ते तर आहेच, पण त्याचा पुढचा बिझनेसचा स्कोप काय, थिंकिंग काय, त्याचा पण आपण विचार करू शकतो, राईट. सो दॅट इज जस्ट, आय एम जस्ट ट्राइंग टू गिव्ह अ अंडरस्टँडिंग और अ डिफरंट कॉन्टेक्स्ट टू दॅट. बट टाइमलाईन इज इम्पॉर्टंट. इट कॅनॉट गो ऑन फॉर एव्हर. दॅट इज देअर. त्याच्यानंतर हा फ्रेमवर्क जो आहे MEDDICC, पहिला जो आहे तो मेट्रिक्स. आता मेट्रिक्स जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपला प्रोडक्ट किंवा आपला सॉफ्टवेअर किंवा आपली सर्व्हिस घेतल्यानंतर त्याला काय फरक पडणार आहे. त्याचं 2 दिवसाचं काम 1 दिवसात होणार आहे
तो आज घडीला 4 प्रोडक्ट बनवतोय दिवसाला किंवा 4 युनिट्स बनवतोय, उद्यापासून 6 युनिट्स बनवू शकेल. आज त्याच्या इन्व्हेंटरीचा ट्रॅक लागत नाहीये, तो इन्व्हेंटरीचा ट्रॅक त्याला ठेवता येणार आहे, राईट? सो आज what is the metrics that are going to be, how it is going to benefit him, what problems or what challenges it is solving, or how is it really looking at utilizing that. त्याच्यानंतर profit and loss. Again, the same question. If he does not solve the problem, how is it going to impact him? जर नेगेटिव्ह इम्पॅक्ट असेल, राईट, किंवा झिरो इम्पॅक्ट असेल, देन प्रॉब्ली नो. बट त्याचं इम्पॅक्ट पॉझिटिव्ह असेल, देन डेफिनेटली ही इज गोइंग टू बी इंटरेस्टेड. देन व्हॉट आर द डिसिजन मेकिंग क्रायटेरियाज, राईट? त्यांचं टेक्निकल वेंडर क्वालिफिकेशन प्रोसेस काय असणार आहे, क्रायटेरियाज काय असणार आहेत, डू दे रिक्वायर यू टू फिल द फॉर्म, हॅव 2 राउंड ऑफ मीटिंग, त्याच्यानंतर मग आम्ही क्वालिफाय करणार, तुम्हाला एम्पॅनल करणार, all that process that is there, who is going to be involved, do they have a committee or a member, or one person will be the sole decision maker, right? How long is the decision making cycle? ह्या सगळ्या गोष्टी we need to understand. And when we are interacting, we can ask, right? बोलता बोलता सहज छोटस पिल्लू सोडून द्यायचा, की हा मग सर तुम्ही बोलताय ठीक आहे, पण याचं जे बजेट किंवा काय अंदाजे खर्च आहे तो किती असणार आहे, किंवा याचं डिसिजन होईल त्याला साधारणतः या प्रोसेसला किती, म्हणजे नॉर्मली आम्ही जेव्हा दुसऱ्यांबरोबर करतो तेव्हा 2 ते 3 महिने, तुमच्याकडे किती वेळ लागण्याची शक्यता, यु नो. Try and engage them in a conversation, and through that you will have to get these details, right? आणि मग क्रायटेरियाज एकदा समजून घेतल्यानंतर ना, म्हणजे ते कुठल्या बेसिसवरती, बजेटवरती, टेक्निकल क्वालिफिकेशन, स्पेसिफिकेशन्स, कॅपॅसिटी, कॅपेबिलिटी, त्याच्यानंतर मग प्रोसेस, राईट? सो ऑल दोज थिंग्स दॅट आर देअर, हाऊ इट्स गोइंग टू हॅपन. नंतर मग व्हॉट इज द प्रायमरी बिझनेस ऑब्जेक्टिव्ह, हाऊ दे स्टँड टू बेनिफिट, what pain problems or what challenges it is solving for them. Identify a champion. There are, in all companies and all organizations, there will always be a champion. आणि हा चॅम्पियन कोण आहे हे ओळखणं आपण शिकलो पाहिजे, किंवा आपल्याला ओळखता आलं पाहिजे, राईट? कारण त्याला माहिती असतं की हा प्रोडक्ट किंवा हा सॉफ्टवेअर किंवा जे काही तो घ्यायचा प्रयत्न करतोय, दॅट चॅम्पियन नोज हाऊ इट इज गोइंग टू बेनिफिट, अँड ही इज गोइंग टू बी वन हु इज बी ॲडव्होकेटिंग दॅट. सो यू नीड टू आयडेंटिफाय दॅट. आणि तो जो चॅम्पियन जर तुम्हाला सापडला, तर ट्राय अँड मेक हिम पार्ट ऑफ द डिस्कशन प्रोसेस. आणि पॉसिबल असेल तर सर तुम्ही नाव नका सांगू, पण दुसऱ्या कुठल्या वेंडर्सना तुम्ही कन्सिडर करत आहेत का, हु इज लाईकली टू दॅट. कधी कधी कस्टमर आपल्याला समोरून सांगतो की आम्ही तुमच्याकडूनच नाही तर अजून दुसऱ्यांकडून पण कोटेशन घेतो. मग आज वाय दे आर वॉन्टिंग टू टेक फ्रॉम अदर्स, व्हॉट पॉसिबल रिझन्स आर देअर, ते तुम्ही विचारू शकता. यू मे नॉट गो इन टू द स्पेसिफिक की कॉम्पिटिटर कोण आहे, आणि त्यांच्याकडे दुसरा कॉम्पिटिटर कुठला येण्याची शक्यता आहे त्याचा छोटा मोठा अंदाज आपण बिझनेस करत असतो, त्याच्यामुळे आपल्याला असतोच, राईट? सो दिस इज द सेकंड फ्रेमवर्क दॅट इज देअर, MEDDIC क्वालिफायर्स, जे आपण करू शकतो, go through the process. And as I said, right, this is a little more comprehensive process that is there, which goes on for bigger organizations, right? त्याच्यानंतर चॅम्प, अगेन चॅम्प इज ऑल्सो फॉर लिटल मोर ऑर्गनायझेशन दॅट आर कॉम्प्लेक्स, किंवा मोठी हे आहे. इफ यू सी अँड लुक ॲट द फ्रेमवर्क्स, मोर ऑर लेस, इफ यू सी अगेन त्याच त्याच गोष्टी वेगवेगळ्या फ्रेमवर्क्स मध्ये पुन्हा पुन्हा येत आहेत. इट इज सेंटरिंग अराउंड चॅलेंजेस, हु इज गोइंग टू बी द डिसिजन मेकिंग, त्यांचं बजेट किती आहे, आणि टाइमलाईन्स किंवा त्यांचे किती महत्वाचं आहे, राईट? अगेन चॅम्प इज नॉट डिफरंट. सो व्हॉट चॅम्प इज सेइंग की तुमचे चॅलेंजेस काय आहेत, राईट? व्हॉट प्रॉब्लेम आर दे सॉल्विंग, अँड व्हॉट हॅपन्स इफ दॅट प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ड.
कुठे ना कुठे काही ना काहीतरी त्याला अडचण असणार, राईट? अँड देन अगेन हु इज गोइंग टू बी द डिसिजन मेकिंग अथॉरिटी? Why that person will be making the decision, who is calling the shots? We need to understand how much are they willing to spend or invest on that product, and why, right? Again, and implementation त्यांच्यासाठी प्रायोरिटी असणार ना, तर ही विल बी आफ्टर युअर ब्लड. अँड मेनी टाइम्स कधी कधी असं पण होतं, ते तुम्हाला सांगतात सर प्रायोरिटी आहे, प्रायोरिटी आहे, अँड देन दे से इट विल गो ऑन, सर अभी वो होल्ड पे चला गया. आता ते होल्ड पे चला गया, मग हाऊ कॅन समथिंग दॅट इज अ प्रायोरिटी कॅन गो ऑन होल्ड, राईट? सो आपला क्वालिफिकेशन प्रोसेस जो आहे ना, तो बरोबर नाहीये, किंवा आपण कुठेतरी रीड करायला, अंडरस्टँड करायला बरो आपण बरोबर हे नाही केलं, सक्सेसफुल नाही झालो, राईट? सो वी नीड टू अंडरस्टँड दॅट अँड बी अवेअर अँड आस्क ऑल द राईट क्वेश्चन. अँड हे प्रोसेस चालू असताना कस्टमर काय बोलतोय, कुठे कसं फिरवतोय वाक्य, त्याचं थोडंसं अंडरस्टँडिंग आपल्याला बिल्ड करणं गरजेचं आहे, राईट? वी नीड टू बी अँड लीड क्वालिफिकेशन डज डिमांड दिस फ्रॉम अस. So this is where lead qualification can be a little challenging, but आपण अनुभवतो. कस्टमर कधी कधी बोलताना आपल्याला समजतं, अरे हा आपल्याकडेच येणार, दुसरीकडे जाणारच नाही. वी गेट दॅट फिलिंग, राईट? पण ती एकदाच न येता अ, 5 कस्टमर्स बरोबर किंवा 10 कस्टमर्स बोलताना सुद्धा ती फिलिंग किंवा ती इंट्युशन कसं येईल, त्याच्याकडे लक्ष देणं आणि ते डेव्हलप करणं, दॅट इज व्हॉट वी हॅव टू वर्क ऑन, राईट? So this is about the CHAMP framework, and this is the last framework that we will be discussing, is the GPCT BACI, right? गोल्स म्हणजे त्या ऑर्गनायझेशनचे गोल्स काय आहेत, एक्झॅक्टली त्यांना काय अचीव्ह करायचं आहे. म्हणजे ते अमिताभ बच्चनचं गाणं आहे ना, ते सिलसिला मधलं, मे और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करती है, तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता, राईट? Why are they considering your project, or sorry, or your product or your service, or hiring you as a vendor, right? त्याच्याने त्यांना काय फरक पडणार आहे, व्हॉट इज इट दे आर वॉन्टिंग टू अचीव्ह? आपण असतो तर त्यांना काय फरक पडणार, आणि आपण नसलो तर त्यांना काय फरक पडणार? व्हॉट गोल्स आर दे लुकिंग ॲट? बेटर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, बेटर टर्न अराउंड टाइम, बेटर प्रोडक्टिव्हिटी, बेटर कोऑर्डिनेशन, better understanding, whatever it is, smoother decision making. What is it exactly that they are wanting to achieve, right? And ते जर गोल्स आहेत, तर ते गोल्स अचीव्ह करण्यासाठी त्या ऑर्गनायझेशनचा काय रूपरेषा आहे, व्हॉट आर द प्लॅन्स दॅट दे आर हॅव्हिंग टू पुश देम टुवर्ड्स कम्प्लिशन्स. बऱ्याचशा लोकांचे बरेचसे गोल्स असतात, पण ते सगळेच करतात किंवा एव्हरीबडी ऍक्ट्स ऑन देम इज नॉट द केस दॅट हॅपन्स, राईट? सो त्यांचे प्लॅन्स काय आहेत, ते खरोखर किती हे महत्वाचे आहेत. लोकांचे भले मोठे प्लॅन असतात, म्हणजे काही काही लोकांना ताजमहाल बांधायची इच्छा असते खूप, राईट? पण ती इच्छाच राहते. आर दे डुईंग एनिथिंग? नो, राईट? अंडरस्टँड. अँड वेन दे से दॅट दे आर वॉन्टिंग टू or this make these goals happen, right? There are, what are the challenges that is there? मी एक एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं जर मी उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला, राईट? सो प्रॉबेबली दे आर वॉन्टिंग टू इम्प्रूव्ह देअर प्लेसमेंट्स, राईट? दॅट इज द गोल, इम्प्रूव्ह द प्लेसमेंट ऑफ बाय 10 or 20, मेक गेट 100% प्लेसमेंट. तो गोल झाला. मग आता त्याच्यासाठी प्लॅन काय, तर स्टुडंट डेव्हलपमेंट वरती फोकस करा, राईट? आता स्टुडंट डेव्हलपमेंट वरती फोकस करा. सो व्हॉट आर द चॅलेंजेस? पॉसिबली अकॅडमिक्स मधून स्टुडंट एक्स्ट्रा करिक्युलर डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीजसाठी तेवढा वेळ देता येत नाहीये, बजेटरी कन्स्ट्रेंट्स आहेत, देर आर सम अदर पॉसिबल चॅलेंजेस दॅट आर देर, राईट? सिस्टम्स अवेलेबल नाहीत, इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाहीत, दॅट कुड बी अ चॅलेंज, राईट? नाव when they want to implement that, what is the timeline they are looking at? If they are looking for students, now if it is a school, then probably they would look at a timeline of maybe 5 to 10 years, right? कारण मोठी हे आहे. इफ देर इज अ प्रोफेशनल इन्स्टिट्यूट, जसं इंजिनिअरिंग आहे किंवा MBA डिग्रीज वगैरे आहेत, देन देर विल लुक ॲट समवेअर अराउंड अ टाइमलाईन ऑफ 2 years or 4 years इफ इट इज इंजिनिअरिंग. प्रोफेशनल क्वालिफिकेशन MBA किंवा मॅनेजमेंट कोर्स असेल तर 2 years, राईट? दे लुक ॲट टाइमलाईन दॅट इज देअर.
एनिथिंग मोर दॅन दॅट इज समथिंग फिशी देन, राईट? मग त्यांचं बजेट आहे की नाहीये? If it is a premier institute like an IIM or Indian School of Business Hyderabad, ISB, right? त्यांच्याकडे बजेटचं प्रॉब्लेम नाहीये. They will be, but a lesser known institute possibly will have budgetary constraints that are there, right? Authority, again, is it the director who is going to make that decision, or is it the management that is going to make the decision? आणि हे जे काही ते करायचा विचार करतायत ते नाही केलं तर काय होणार? नाही केलं तर 100% प्लेसमेंट होणार नाही, किंवा 30%, 40% प्लेसमेंट होणार. देन देअर चान्सेस ऑफ गोईंग फॉर द your product or service are much on the higher side, right? And potential implications that are there. If they achieve the goals, right, they get 100% placement, then next year admissions will be better. The name and the brand of the school or the institute becomes better, right? And then they go on to add more, and then there will be a lot of competition, people wanting to get into that institute, right? So you can just look at your own organization and just try and apply this framework that is there, की माझा जो कस्टमर आहे त्याचे गोल्स, प्लॅन, चॅलेंजेस, टाइमलाईन, किंवा त्याने माझ्याकडून घेतलं त्याचं बजेट, राईट? व्हॉट हॅपन्स, व्हॉट आर द निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह implications for him to potentially accept my product or service and go ahead with me as a vendor, right? So this is the framework that is there. हे रेफरन्सेस आहेत, मी शेअर केलेले आहेत, राईट? आय विल शेअर दिस रेफरन्सेस ऑन द ग्रुप ॲज वेल. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तिथे जाऊन हे करू शकता. तर ही जी काही माहिती आहे लीड क्वालिफिकेशनची इज फ्रॉम ऑल दिस वेबसाइट्स दॅट इज देअर. ऑब्विसली improve your closing rate with lead qualification that is there. Better conversion is the thing. पॉझिटिव्ह सायन्स आणि रेड फ्लॅग्स क्वालिफाईंग प्रोसेस, किंवा जेव्हा आपलं डिस्कशन आपल्या कस्टमर बरोबर चालू असतं तेव्हा आपल्याला सायन्स येत असतात, राईट? की तो इंटरेस्ट दाखवतोय, तो हिंट देतोय, ते हिंट्स आपण उचलतोय का, किंवा तो टाळाटाळ करतोय का, किंवा उत्तर बरोबर देत नाहीये, त्याचं एकदा एक उत्तर असतं, दुसऱ्यांदा दुसरं उत्तर असतं. देन वी शुड इमिडिएटली रेज अ रेड फ्लॅग, की बाबा इथे काहीतरी गडबड आहे. कन्सिस्टन्सी आहे उत्तरामध्ये, तो क्लिअर कट आन्सर देतोय, नीट व्यवस्थित अगदी अडीअडचणी सांगतोय, दॅट इज अ पॉझिटिव्ह साईन. सो वी शुड ट्राय अँड अंडरस्टँड अँड डेव्हलप दिस हॅबिट, राईट? सो दिस इज व्हॉट इट इज. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज द चॅलेंजेस. आता प्लीज अंडरस्टँड, लीड क्वालिफिकेशन प्रोसेस प्रत्येक कस्टमरसाठी, त्याला प्रत्येक वेळी त्या चाळणीतून घालणं आणि करत राहणं कॅन बी अ टीडियस अँड अ डिमांडिंग प्रोसेस. येस, त्याच्यासाठी मी बोललो की टेक्नॉलॉजी जर तुमच्याकडे असेल, एका पर्टिक्युलर टप्प्यानंतर टेक्नॉलॉजी असेल, इट इज गोइंग टू हेल्प यू मच बेटर, राईट? आहे ऍडव्हान्टेज आहे की मला चांगला बेनिफिट, आय कॅन रिअली स्क्रीन थ्रू अँड गेट द मोस्ट आउट ऑफ इट. पण त्याच्यासाठी मला तेवढी मेहनत पण करावी लागेल. आणि क्वालिफिकेशन प्रोसेस जो आहे तो माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये इंटिग्रल कसं होईल, किंवा माझ्या प्रत्येक इंटरॅक्शन मध्ये कसं होईल, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे ते नॅचरली यायला पाहिजे, रॅदर दॅन अरे अरे याला क्वालिफाय करायचं राहूनच गेलं, राईट? सो इट्स गोइंग टू बी चॅलेंजिंग, इट्स गोइंग टू बी डिमांडिंग. कारण तुम्ही जर 50 कस्टमर्सची एवढी सगळी माहिती काढायला गेलात तर तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. पण प्लीज अंडरस्टँड, इफ दॅट बिकम्स अ प्रोसेस अँड पार्ट ऑफ युअर डीएनए, ऑर्गनायझेशन्स डीएनए, then the advantage or the benefits that you get are tremendous. So yes, there are challenges, there are constraints, but there is also a benefit. आणि फ्रेमवर्क अजूनही बरेचसे आहेत. तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या हिशोबाने कुठला फ्रेमवर्क चांगला आहे, तुम्ही जर या वेबसाईटच्या लिंक वरती गेलात तर तुम्हाला अजून एक्स्ट्रा फ्रेमवर्क्स भेटतील. पण तुम्हाला कुठला पसंत पडतोय, तुमचा बिझनेस क्लोज करण्यासाठी तुम्हाला कुठला उपयुक्त पडतंय, ते तुम्ही डिसाईड करू शकता. सो दॅट्स इट, राईट? सो एनी क्वेश्चन्स ऑर एनिथिंग यू वुड लाईक टू आस्क, प्लीज फील फ्री. फार फार सुरेख सांगितलं तुम्ही.
हा अतिशय कॉम्प्लिकेटेड कॉन्सेप्ट आहे आणि आपण सगळे नेटवर्किंग मध्ये आहोत. येस. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघाल तर बहुतेक ज्या नेटवर्किंग मीटिंग असतात तिथे प्रत्येक जण आपलं व्हिजिटिंग कार्ड इकडे तिकडे 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 द्यायला प्रयत्न करतो. हजार हजार व्हिजिटिंग कार्ड्स देऊन येतो आणि नंतर त्याला असं वाटतं की अरे एवढं मी सगळं केलं, काहीच नाही. पण या प्रकारे जर तुम्ही जे सांगताय त्या प्रकारे जर त्यांनी बघायला सुरुवात केली तर जी काही 10 12 15 व्हिजिटिंग कार्ड जातील त्याच्यापैकी रिस्पॉन्स जास्त चांगला येईल. माझा एक अनुभव सांगतो. मी माझ्या व्हिजिटिंग कार्डवरती फक्त माझं टेलिफोन नंबर आहे, बाकी काही नाही. तर इंटरेस्ट याच्यामध्ये पॉइंट असा आहे की जो मला खरोखर इंटरेस्टेड आहे तोच मला कॉल करेल. आणि जर त्याने कॉल केला तर त्याच्यापैकी बरीच लोक कन्वर्ट होतील. त्याच्यामध्ये ईमेल असली, अजून काहीतरी असलं की मग तिथे ते पाठवतात, हे मला इन्फॉर्मेशन पाठवा, ते मला इन्फॉर्मेशन पाठवा, असं करा तसं करा. उपयोग काही नसतो. बरोबर. किंवा बरोबर. माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये ऍस्ट्रॉलॉजीच्या हे झालं की बरेच लोक हे असं कसं ते तसं कसं, हे असं कशाला, अशा प्रकारचे उडते उडते प्रश्न विचारून माझा भरपूर टाइम खायचे. आता मी डायरेक्टली विचारतो तुम्हाला इंटरेस्ट काय. किंवा येस. दुसरी गोष्ट अशी असायची की हे आजही होतं की बरेच लोक त्यांचा ऍस्ट्रॉलॉजर असतो, ते हातामध्ये अंगठ्या वगैरे सगळ्या घालतायत, पण त्याला ते प्रश्न विचारत नाहीत कारण तो तुम्हाला 2च मिनिटं देतोय. ते अँड माझ्याकडे पॉसिबली येऊन, चार्जिंग फॉर दॅट ॲज वेल. हा, मी मी एक्सप्लेनेशन देतो, मी सगळं हे करतो, पण जाणार ते त्याच्याकडे. तर आता मी असं करतो, जे लोक असे येतात आणि असे असे प्रश्न विचारायला लागतात त्यांना मी त्या प्रकारे एंटरटेनच करत नाही. तुमचा इंटरेस्ट काय हे विचारतो. किंवा डायरेक्टली त्यांना विचारतो तुम्ही ऍस्ट्रॉलॉजीकडे जाता का, कोण तुमचा ऍस्ट्रॉलॉजर. असं म्हटलं की माझ्याकडे येणारी, नाहीतर हे फुकट फौजदारकी आहे आणि आपण बिझनेसमध्ये आहोत. या या go ahead. आपण बिझनेसमध्ये आहोत, आपण बिझनेस जास्तीत जास्त कसा होईल हे बघायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये बिझनेस तर होत नाहीच, पण आपल्या आपला वेळ पण जातो आणि तो माणूस देखील आपल्याबद्दल चांगलं नाही बोलत. बरोबर. बरोबर. ट्रू. त्याच्यामुळे जो इम्पॉर्टंट आहे त्याच्यापर्यंत, ह्याच्यामध्ये असं आहे की बाय एंटरटेनिंग सो मेनी पीपल वी ऑल्सो से नो टू पीपल हु आर इम्पॉर्टंट टू अस. ट्रू. आणि जेवढी कंपनी मोठी तेवढं तुम्ही जसं मॉडेल सांगितली ती मॉडेल जास्ती महत्वाची होतात, की सो दे कॅन युटिलाइज अ सिस्टम फॉर गेटिंग देअर सेल्समॅन टू ब्रिंग इन मोर बिझनेस विदाउट वेस्टिंग देअर टाइम. येस. थँक्यू. येस. आनंद सर, थँक्यू. अगदी ऍक्च्युली ना आपण बेसिक लेवलवरती ना कसं क्वालिफाईंग प्रोसेस वापरू शकतो त्याचं तुम्ही खूप चांगलं उदाहरण दिलेलं. राईट. सो दॅट दॅट इज अ व्हेरी आय लाईक दॅट आयडिया ना की कार्डवरती काहीच नाही. सो पर्सन इज रिअली व्हेरी इंटरेस्टेड, ही विल डेफिनेटली कॉल अँड आस्क की तुम्ही नक्की काय करता, अँड देन दॅट दॅट यू कॅन टेक इट फर्दर. अजित सर, तुम्हाला काही बोलायचं आहे का? येस सर. हा, बोला ऍक्च्युली ना. आमची, हॅलो, कॅन यू हिअर मी? येस, येस सर, बोला ना. आमची मार्केटिंग ऑर्गनायझेशन आहे आणि गेली जवळजवळ 25 वर्ष आम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन्स मध्ये भाग घेतो. एकदा आनंद सर सुद्धा आमच्या एक्झिबिशनला आले होते मुंबईला. तर ह्याच्यामध्ये वी डोंट हॅव दॅट क्वालिफाईंगचा जो सेल्स लीड जे आहेत हो. त्याच्याकडे आमच्याकडे सायंटिफिक सिस्टीम नाही आहे, फ्रँकली स्पीकिंग. आणि दॅट इज अ बिग चॅलेंज फॉर अस. तर आमच्याकडे आम्ही साधारण ज्या काही इन्क्वायरीज आलेल्या आहेत त्या इन्क्वायरीचा 20-80च्या फॉर्म्युल्यामध्ये त्याला डिवाइड करतो. 20% कस्टमर आर द जेन्युअन, त्यांच्यावरती काम केलं जातं. आणि बाय नाव आमची जी सगळी सेल्स फोर्स आहे तो तयार झालेला आहे. आम्ही जो काही इम्पॉर्टंट कस्टमर असेल त्याच्यावरती 3 स्टार्स केलं की तो क्वालिफाईंग लीड्स मध्ये ऑटोमॅटिकली ज्यावेळेस सॉर्टिंग होतं त्यावेळेस त्याला केलं जातं. आणि दीज 80% वी यूज देम ॲज अ ब्रँडिंग, की तो आला होता किंवा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम 1 वर्षभरामध्ये तो कधीतरी येईल आणि आपल्याला बिझनेस देऊन जाईल. सो दॅट रेस्ट 80% गेट दी सेकंड प्रायोरिटी. बट सर्टनली हा जो काही तुम्ही जो एक सायंटिफिक वे दिलेला आहे, आय थिंक वी शुड डेफिनेटली लुक ॲट इट.
येस येस. इनफॅक्ट अजित सर, मला वाटतं तुम्ही जेव्हा 80-20 करता ना, तुम्ही जे क्रायटेरियाज वापरतात, इवन दॅट इट सेल्फ इज अ क्वालिफाईंग प्रोसेस. हम्म. आणि तुम्ही जसं मी बोललो ना, की तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये ते बिल्ड झालं पाहिजे, ते झालेलं आहे. सो यू नीड टू ब्रिंग मोर रिगर अँड टेस्ट इट नाव. की ते 20% जे तुम्ही करताय ते खरोखर त्याच्यातले किती कन्वर्ट होत आहेत, अँड द 80% राईट विच यू फिल्टर, हाऊ मच ऑफ दॅट later on goes on to become your customer or does not become your customer. I think if you go back and evaluate that, तुमचा स्वतःचा तुम्ही इंटरनल क्वालिफाईंग प्रोसेस तयार करू शकता. आता आय वुड स्ट्रॉंगली रेकमेंड यू गो थ्रू द क्रायटेरिया अँड चेक हाऊ दे आर वर्किंग फॉर यू. दॅट विल गिव्ह अन इंडिकेशन फॉर इट. आनंद सर, तुम्हाला काही ऍड करायचं होतं का? येस. इथे सरांनी जे सांगितलं त्यांच्या स्टॉलला मी गेलो होतो. ते एक्झिबिशन होतं NACI ला. येस. तर तिथे तुम्ही पाहाल की बऱ्याच स्टॉलच्या बाहेर तिथे एक वाडगा ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये कुठलं ना कुठलं चॉकलेट असतं. धिस येस. इज ॲस्ट्रोलॉजिकल वे ऑफ नॉट ओनली अट्रॅक्टिंग अ कस्टमर बट ऑल्सो ऑफ गेजिंग हु इज लाईकली टू बी युअर कस्टमर. ओके. म्हणजे आजचा आपला जो हे आहे त्याच्याशी जो संबंधित आहे. तुम्ही हे नोट करा की प्रत्येक जागी सगळीकडे एकच चॉकलेट नसतात. कुठे एक्लेअर असतं, कुठे सिट्रीन बेस असतं, कुठे अजून काही असतं. तर ते कुठलं चॉकलेट आहे ते त्या कंपनीवरती अवलंबून असतं, पहिली गोष्ट. आणि वेन वी आर डुईंग द ट्रेनिंग वी ट्रेन द पीपल so that the person who's coming in will at least take one chocolate. And the one who takes a chocolate is almost 60 or 70% times will revert to you on your email or your visiting card. ओके. He's in your tunnel. By taking Oh, that great. chocolate, he's showing that he's interested in you. हम्म. पण ते कुठलं चॉकलेट ठेवायचं, कुठल्या कंपनीचं ठेवायचं? कारण चॉकलेट जर खूप किमती असेल तर काय प्रत्येक जणच येऊन हात घालणार आहे. हा. दे आर जस्ट गोइंग टू पिक इट अप, दे आर नॉट गोइंग टू बी इंटरेस्टेड. पण हा पॉईंट फार महत्वाचा येतो आणि हे कंपन्यांची माणसं तुम्हाला सांगत नाहीत कारण त्यांनाच माहित नसतं. हम्म. पण आता जेव्हा मी कॅनडामध्ये आहे तेव्हा मला हे जास्तीत जास्त दिसतंय की दे आर डुईंग धिस काइंड ऑफ रेमेडीज टू अट्रॅक्ट कस्टमर्स विच आर ऑल बेस्ड ऑन ॲस्ट्रॉलॉजी अँड आय कॅन सी द ॲस्ट्रॉलॉजिकल कनेक्शन. वाव. मेनी अदर पीपल डोंट और पीपल ॲट अ लोअर लेवल डोंट हॅव एनी आयडिया. हम्म. तर अशा प्रकारचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ इथे अजून एक आपला वेळ जातोय पण एक अजून 2 मिनिटं घेतो. हा, नाही, बोला ना, बोला. इथे आपल्याकडे जी शॉप्स आहेत ती सगळी शॉप्स व्याघ्रमुखी असतात. म्हणजे तुम्ही जर सकाळी शॉप उघडताना पाहिलं तर तो बाहेर 1760 गोष्टी आणून बाहेर सगळीकडे लावतो. बरोबर. हा, आणि त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास 1 तास घालवतो. इथे जर तुम्ही शॉप्स पाहिली तर ती सगळी गोमुखी आहे. म्हणजे दरवाजाच्या बाहेर तर ते काही ठेवतच नाहीत, दरवाजा देखील थोडासा आतमध्ये घेतात. हा. याला गोमुखी शॉप म्हणतात. आणि शॉपमध्ये आत गेल्याशिवाय तुम्हाला काही दिसतच नाही त्याच्यातलं. तर हा जो कॉन्सेप्ट आहे दॅट ऑल्सो इज कमिंग फ्रॉम ॲस्ट्रॉलॉजी. की जो माणूस तुमच्या शॉप समोर येऊन 20 सेकंद उभा राहणार आहे किंवा दरवाजा आत ढकलण्याचे कष्ट घेणार आहे, ही इज व्हेरी व्हेरी लाईकली टू बाय फ्रॉम यू. आनंद सर, इथे एक एक्झाम्पल आठवलं मला. मला वाटतं सचिनला पण काही विचारायचं होतं. सो आय जस्ट शेअर दॅट. आय डोंट नो, दिस रेस्टॉरंट ज्याचं त्यांनी ना, म्हणजे तुम्ही आता सांगितलं म्हणून आय कुड रिलेट. त्याचं रेस्टॉरंटचा एकच बाकडा दिसेल ना, असं म्हणजे एकच साईड दिसेल, फुल ग्लास हे आहे. पण तो असा अरेंज केलेला आहे ना की यू कॅन जस्ट सी ओनली वन साइड दॅट इज देअर, आणि तो तुम्हाला नेहमी भरलेला दिसतो. आणि बाकीचा आहे ना, ते फुल हे आहे. सो इट स्पार्क क्युरिओसिटी. ऑब्विसली त्यांचं फूड इज ऑल्सो गुड, बट इट स्टार्टेड स्पार्किंग क्युरिओसिटी. आणि त्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही कधीही केव्हाही गेलात तर नेहमी रांग असते. अँड दॅट लाईन इज बिकॉज ऑफ द क्युरिओसिटी, की अरे आतमध्ये काय, आणि ती लोक सगळी बसलेली आहेत, ती तिकडे नेहमी भरलेली असतात. मग ते काय आहे? सो दॅट दॅट क्युरिओसिटी, राईट? सो दॅट इज ब्रिंगिंग द पीपल इन. दॅट इज, आय फाइंड दॅट. मग ट्विटरवर होतं माझ्याकडे. आय नीड टू scan through that and check. But I can now relate with that example that is there to राईट. attract customers. सचिन, काही बोलायचं होतं का?
हा, थोडंसं फक्त ते लीड क्वालिफिकेशनच्या ह्याच्यावरच बोलायचं होतं, कारण आता आम्ही सध्या गुगल फॉर्मने आम्ही फक्त आता आपण काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि ती कशी त्यांना उपयोगी पडेल ह्या हिशोबानेच आपण क्वेश्चनर आपण सध्या बनवतो आहोत त्याच्यामध्ये. पण आताचं जे सायंटिफिक मेथड जे चेक केलंय, बघितलंय आता, तर त्याप्रमाणे आता थोडे क्वेश्चनर मध्ये थोडंसं ट्विस्टिंग करून तशा मी तुला पाठवतो अँथनी, आणि मग हा. त्याप्रमाणे थोडं ट्विस्टिंग करून आपण म्हणजे काय होतं की ऍट द बेसिक लेवल काही क्वालिफिकेशन आपल्याला करता येईल का हे त्याच्यातून आपल्याला बाहेर काढायचं आहे, असं आहे. इनफॅक्ट मी तर हम्म, हम्म, सांगेन तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की लिंक तर मी ग्रुपवर टाकेनच. इवन इफ यू गो हम्म, अँड विजिट दोस लिंक्स ना, तिथे पण हम्म, हम्म, बरेचसे क्वेश्चन्स त्यांनी म्हणजे बजेटिंगचे क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारायचे, हम्म, हम्म, अथॉरिटीच्या साठी क्वेश्चन्स कुठल्या प्रकारे विचारायचे, हम्म, हम्म, नीड साठी क्वेश्चन्स कुठल्या प्रकारे विचारायचे, त्याचे एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत, राईट. सो अगेन हम्म, दॅट विल ऑल्सो हेल्प यू टू फ्रेम दोज क्वेश्चन्स. आणि गुगल फॉर्म, क्विझेस, आनंद सरांनी जसं सांगितलं ते चॉकलेट्स वगैरे, ते हे मेथड सुद्धा आपण इनिशियल डेटा कलेक्शन करण्यासाठी वापरू शकतो. अँड देन वी कॅन गो थ्रू थ्रू दोज फिल्टर्स और डेटा पॉइंट्स, राईट, in terms of filtering the customer and qualifying them for further process that is there. So yes, we बरोबर, can do that. बरोबर. We can do that. येस, So येस, येस, थँक्यू. yes, Swapnil sir, आहात का? ओके, फाईन. सो एनी अदर क्वेश्चन? अजित सर, काही बोलायचं आहे? This is a really very vast subject. You have made it very simple. पण डेफिनेटली याच्यावरती ज्यावेळेला सिस्टमॅटिक वेनं जर काम केलं तर दी स्ट्राईक रेट जो आहे तो चांगला मिळू शकेल. येस. अँड आय वुड स्ट्रॉंगली रेकमेंड, तुम्ही जो बाण ना, म्हणजे बजेट, अथॉरिटी, नीड्स आणि टाइमलाईन, आय थिंक यू कॅन स्टार्ट विथ दॅट, राईट, अँड देन गो गो ऑन टू अदर्स. बट मी तुम्हाला पुन्हा सांगेन, तुम्ही जे करतायत ना, जस्ट गो बॅक अँड लुक एट इट फ्रॉम अ डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यू. आय थिंक दॅट इज ऑल्सो. आणि एक क्लोज करता करता एवढंच सांगेन की जे फॉर्मे क्वालिफाईंग प्रोसेसेस आहेत ते दिलेल्या फ्रेमवर्कच्या हिशेबानेच असले पाहिजे, तसं काही नाही. आपला स्वतःचा, आपल्या व्यवसायानुसार, आपल्या गरजेनुसार सुद्धा आपला क्वालिफाईंग फॉर्मॅट असू शकतो. जसं आनंद सरांनी त्यांचं सांगितलं, ते कसं त्यांचे कस्टमर्स किंवा त्यांच्याकडचे जे क्लायंट्स येतात त्यांना कसं फिल्टर करतात किंवा स्क्रीन करतात, राईट. सो इट कॅन हॅपन that way as well. So thanks for joining. आणि if you are watching this online, please do like and subscribe so that as and when we upload a new video, you will get the intimation and share it with others also. Thank you very much. पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. थँक्स. बाय. थँक्यू.